नमस्कार. एक आसन आकाशवाणी सोबत या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गेले काही दिवस आपण शरीर शिथिल व्यायाम, दंड स्थितीतील म्हणजे उभारल्या स्थितीतील काही आसनांचा अभ्यास केला, सराव केला. आज आपण दंड स्थितीमधील पुढचं आसन बघणार आहोत, अर्धचक्रासन. अर्धचक्रासन या आसनाचा अभ्यास करण्यापूर्वी आसन हे स्थिरमय सुखमय व्हावं याच्यासाठी पतंजली महामुनींनी आसनाबद्दल 3 सूत्र सांगितले. एक म्हणजे स्थिर सुखम आसन आणि प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तिभ्याम हे दुसरं सूत्र आणि तिसरं सूत्र ततो द्वंद्वान विघातः म्हणजे आसन स्थिर व्हायला पाहिजे, सुखमय व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मात्र प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तिभ्याम प्रयत्न करून त्यामध्ये शिथिलता आणायची. तर त्याचा फायदा म्हणजे ततो द्वंद्वान विघातः म्हणजे आपल्या आयुष्यात येणारी जी द्वंद्व आहेत, सुख दुःख, यश अपयश, याच्याबद्दल आपल्याला काहीही वाटत नाही. अशा प्रकारचा फायदा आसनामध्ये पतंजलींनी सांगितलेला आहे. आज आपण बघणार आहोत दंड स्थितीतील अर्धचक्रासन. चला सर्वजण तयार आहात का? पुढचं आसन आहे अर्धचक्रासन. आपण साइड पोज घेऊया. साइड पोज. स्वस्थ शरीर, दोन्ही पाय एकमेकाच्या जवळ, दोन्ही हात मांडीपाशी. एकला दोन्ही हात आपण कमरेवर घ्या. कमरेला, पाठीच्या कण्याला हाताचा आधार. हाताचे कोपरे आतल्या बाजूला खेचा. सर्वजण करूया आपण. सर्वांनी केलं का? दोन्ही हात कमरेवर ठेवले का? हाताचे कोपरे एकमेकाकडे खेचले का? एकची स्थिती आपली सर्वांची पूर्ण करा. आता पुढच्या टप्प्यामध्ये आपण 2च्या स्थितीमध्ये जाणार आहोत. 2ला हळुवारपणे श्वास घ्या आणि श्वास सोडत कमरेतनं, पाठीच्या कण्यातून, मानेतनं हळूहळू मागे चला. मान ढिली टाका, सैल करा. श्वास रोखू नका, श्वसन चालू ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आसन आता आपण सोडणार आहोत. श्वास घेत घेत हळूहळू कंबर, पाठीचा कणा, मस्तक एका रेषेत सरळ. 2ला हात कमरेवरनं काढा आणि सावकाश हळुवारपणे मांडीवर ठेवा. सरळ साइड पोज. सावकाश. स्वस्थ शरीर, विश्रांती. या अर्धचक्रासनाचे फायदे काय आहेत आपण पाहूया. या आसनामधून कंबरेतून आपण पाठीच्या कण्यातून, मानेतून मागच्या दिशेला वळत आहोत. वळवले जाते त्यामुळे पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते, कुबड कमी होतं. त्याचप्रमाणे उदर संस्थात यकृत, प्लीहा, स्वादुपिंड यांना एक प्रकारचा थोडासा दाब, ताण पडतो, त्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढते. आणि याच आसनामधून आपल्याला एक प्रकारचं स्थिरत्व येतं आणि शरीरातल्या ज्या पाठीच्या भागामध्ये ज्या नाड्या आहेत त्या नाड्यांची कार्यक्षमता वाढते, रक्तप्रवाह कार्यान्वित होतो. हे आसन कोण करायचं नाहीये? तर या आसनामध्ये मान मागच्या दिशेला वळते, त्यामुळं आपल्याला ज्यांना उच्च रक्तदाब आहे, ज्यांना हृदयविकार आहे, त्यांनी आसन मात्र सावकाश, शिस्तीत, जाणीवपूर्वक हळुवारपणे करायचंय, यथाशक्ती करायचंय. ज्या व्यक्तींना चक्कर येते अशा व्यक्तीने मात्र हे आसन करायचं नाही. एवढी जरी आपण दक्षता घेतली तर हे आसन अतिशय सुंदर रीतीने आपल्याला जमू शकते. नमस्कार.